नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ। आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज मी तुम्हाला अत्यंत एक प्रभावी उपाय सांगणार आहे जो जर तुम्ही स्वामी प्रकट दिनापर्यंत रोज केलात तर तुमच्या जीवनातील चमत्कारिक बदल घडू शकतात। स्वामी समर्थांचे अनेक भक्त सांगतात, जेव्हा मनावर खूप संकटे असतात, घरात अडचणी असतात, पैशाची समस्या असते किंवा मन सतत अस्वस्थ असतं, तेव्हा स्वामी चरित्राचे वाचन हा सर्वात मोठा उपाय ठरतो। पण स्वामी चरित्रात अनेक अध्याय आहेत, म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे की प्रकट दिनापर्यंत कोणता अध्याय रोज वाचायचा आहे। स्वामी भक्तांनो, प्रकट दिनापर्यंत स्वामी चरित्रातील 14वा अध्याय रोज वाचण्याचा प्रयत्न करा। हा अध्याय अत्यंत शक्तिशाली मानला जातो। असं मानलं जातं की हा अध्याय वाचल्याने घरातील अडथळे कमी होतात, मनाला शांती मिळते आणि आर्थिक अडचणी दूर होऊ लागतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींची कृपा मिळते। कसा करायचा हा उपाय, चला मी सांगते। तर हा उपाय खूप सोपा आहे। सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, देवघरात स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्तीसमोर बसा, एक अगरबत्ती किंवा दिवा लावायचा आहे, 3 वेळा मनापासून म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ, आणि त्यानंतर स्वामी चरित्रातील 14वा अध्याय वाचायचा आहे। जर सकाळी वेळ असेल तर संध्याकाळी शांत वातावरणातही वाचू शकता। वाचताना काय लक्षात ठेवावे, वाचन घाईत करायचं नाही, मनात शांतता ठेवा। शक्य असेल तर शेवटी 11 वेळा श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे। काय अनुभव येऊ शकतो, तर अनेक भक्त सांगतात की हा अध्याय काही दिवस नियमित वाचल्यानंतर मनातील भीती कमी होते, कामांमध्ये अडथळे कमी होतात, घरात सकारात्मक ऊर्जा जाणवते आणि भक्तांना तर स्वामींचे स्वप्नात दर्शनही होते। स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। म्हणून जर तुम्ही श्रद्धेने हा अध्याय वाचलात तर स्वामी नक्कीच तुमची काळजी घेतात। तर हा उपाय खूप साधा आहे पण अत्यंत प्रभावी आहे। प्रकट दिनापर्यंत रोज स्वामी चरित्रातील 14वा अध्याय वाचा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा। तुमच्या जीवनातील अडचणी हळूहळू दूर होतील आणि जीवन खरंच सोन्यासारखं उजळेल। शेवटी सर्वांनी माझ्यासोबत म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।